काय बोलली तू? पीक नाही, मी बापूंकडून पैसे घेतले म्हणून बोलली ना तू? नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. नाही मग कसं म्हणायचं होतं? म्हणून येत नाही बापू ही असताना मी. नकोत मला हिच्या लग्नाचे पैसे. आयुष्यभर नाही ऐकायचं. अभि, असं काय करतो अभि? अभि, लते तू नको काळजी करू. त्यानं सुरुवात आधी केली, तू मनाला नको लावून घेऊ. अभि, अहो मी माझ्याबद्दल बोलत होते आणि ते त्याला लागलं. मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणून मी नेहमी सांगतो तुला की बोलायच्या आधी 10 वेळेला विचार करावा. चालायचंच बापू. कशाला बोलला तिला लग्नावरून? लग्नावरून नाही, जाडीवरून बोललो तिला. ए यार तू घरचं खाती काय ती? 4 पावलं चालली की बसती आजीबाई सारखी. पण ही पद्धत नाही अभ्या बोलायची. तिनं तरी कशाला असं बोलायचं मग? अरे वा, हे बरं आहे. ही कोणची पद्धत तुमची? तुम्ही एखाद्याला फडाफडा बोलायचं आणि समोरच्याने थोबाड बंद ठेवून गप्प बसायचं होय? अरे यो काय मोठा साहेब लागून जायला काय? अभ्या तुला परत सांगतो, एखाद्याला जाडीवरून बोलणं अजिबात माणूस की नाही, कळलं काय? आणि एवढ्या वर्षात तुला तिचे गुण नाही, फक्त जाडीच दिसली का रे? एवढा कसला राग आहे तुझा तिच्यावर? सोन्यासारखी पोर आहे रे. तुला तिची कदर नाही तर नाही, पण तोंडाला येईल ते बोलू तरी नाही अभ्या. ए हे बघ, पहिले सॉरी माग तिची. ए आई, मी लग्नावरून जाडीवरून बोललो, चुकलं ना माझं. पण सुरुवात तिनं केली, टिंगल तिनं केली. जिम वरून बोलती. अरे ज्यातलं नाही कळत ना मग बोलायचं कशाला? टिंगल कशाला करायची? आणि जिमचा अपमान मी पर्सनली घेतो आणि घेणार. पॅशन आहे ते माझं, ध्येय आहे माझं. आओ जे झालं ते झालं. बघा भ्या, परत सांगतो, जाऊन गपचूप माफी माग तिची. लग्नात मागीन माफी, आयर म्हणून. बापू माझा राग खिरीवर नका ना काढू. बापू मी खास तुमच्यासाठी केली हो खीर. अगं बनलं ते, तुला काय गरज होती बरं त्याला असं बोलायची? तो काय बोलला ते नाही का दिसलं तुम्हाला? रडत बसते म्हणला. त्याच्याकडे कधी गेले मी रडाया, आणि तो कधी आला मला खांदा द्यायला? त्याच्या वाटे तरी जाते कमी, दिसला तरी वाट वाकडी करते. आता इंदू मामीने चिडवायला सुरुवात केली. याचा राग मायावर का बरं काढतो? ही असली की घरी येत नाही म्हणे. बापू तुम्हाला बी असंच वाटतं का की मी पैशावरनं टोमणा मारला? म्हणजे ऐकताना तर असंच वाटलं. सॉरी. ते पाहिलं ते देणं ही लय पवित्र गोष्ट. हा, पण देताना बी एका हाताचं दुसऱ्या हाताला करता कामा नाही. अगं येते एखाद्यावर वेळ, पण कोणी नडला असेल तर त्याला असं बोलणं नाही बरोबर. पण मी त्याला नाही बोलले बापू. अहो खरंच माझं असं काही नाही. तुम्ही द्या त्याला पैसे. मी तर तायडेला पण म्हणलं. तायडे, ए तायडे, तायडे इकडे. काय झालं? मी तुला म्हणलं होतं ना अभिला जाऊन खीर दे म्हणून. म्हणली होती. पहा बापू, खरंच सॉरी. पुन्हा असं नाही बोलणार. पण तुम्ही खीर घ्या ना. लते, तू ना जाऊन अभिला पण सॉरी म्हण. नाही नको. तो नाही बोलत माझ्याशी, अजून चिडवतो.
बापू, तुम्ही त्याला पैसे द्यायला जाल ना, तेव्हा त्याला सांगा मी सॉरी आहे म्हणून. तुझ्यासारखी खीर कोणी बी बनवत नाही पाय. आहे ना अजून? हा मग आहे ना, तुम्ही पोटभर खा आणि पलीकडे बी घेऊन जा. तुझा इगो मध्ये नको आणू. तुझं तुझ्या बापाशी नाही पटत. अरे पण हे तू तुझ्यासाठी थोडी करतोय, आपल्या अकॅडमीसाठी करतोय. जमीन आई आहे आमची. जर का आमच्या आईला इकायच्या गोष्टी कोणी घरात केल्या, याद राखा. आला ना मला नकार 34 वेळा, पण मला पसंत करा म्हणून कुणाच्या दारात भीक मागायला नाही गेले. कशाला पैसे सोडायचे ना मग असे? मला नको तिच्या लग्नाचे पैसे. आणि अकॅडमी कशी होणार मग? होईल, कारण मी काहीतरी. तुमचा तिच्यावर राग आहे मला मान्यच आहे, पण तो लक्ष्मीवर कशाला काढायचं म्हणते मी. तिला काय अक्कल आहे वहिनी? ज्यातलं कळत नाही त्यातलं बोलायचं कशाला? मी नाही जात बोलायला तिच्याशी. पाणी पित नाही मी तिच्या हातचं. 2 पावलं चालले की थकती, जिमवर दात काढती माझ्या. लाजा वाटल्या पाहिजेत. 20-20 लाख रुपये हुंडा द्यावा लागतो हिला खपवायला बापाला. पैशासाठी करून घेतात एवढंही कळत नाही. तो का असेल तर कळल म्हणा. तुमच्या आईंची लाडकी आहे, त्यांना तर सून करून घ्यायची होती. तिच्याशी लग्न करण्यापेक्षा जीव देईल मी. बापू, बापू, अरे घे, दुखलं तिचं बोलणं मनावर घेऊ. बापू मला खरंच नको लतीच्या लग्नाचे पैसे. अरे पैसे माझे, माझ्या कष्टाचे. तसं नाही बापू. बघा माझा काही राग नाही तुमच्यावर. आमचं नाही पटत त्याला काय करायचं? 10वीपासून म्हणून तर आम्ही बोलत नाही एकमेकांची. मी तिला जे काही बोललो त्यासाठी मनापासून सॉरी. पण हे नको बापू. स्पोर्ट्स अकॅडमी आज व्हायची उद्या होईल. आपल्यावर गेला दुसरा भेटेल. आणि जे काही करायचं ना बापू ते माझ्या अवकातीवर करेल मी. अरे अवकात हाय तुझी लेका. स्वप्न सोडू नको. सोडत नाही बापू. वेळ आली की होईल ना. अरे पुन्हा येळ येत नाही पोरा. आणि स्वप्न बी आपल्या सोयीने नाही पुरी करता येत. झटावं लागतं त्यासाठी. आणि दर येळेला ना ती स्वप्न आपल्या आवाक्या बाहेरचीच असतात. मला बी डॉक्टर व्हायचं होतं, पण झालो पोस्ट मास्टर. पैसे नव्हते ना. हळहळ हाय मनात. दिले असते कोणी पैसे तर झालो असतो मी बी डॉक्टर. बाकी सगळे ठीक आहे, पण स्वप्न सोडावं लागलं. तुझं तसं व्हाया नको म्हणून हे पैसे घे आणि लग्नाच्या 2 दिवस आधी मला दे, म्हणजे झालं. अरे आपण तू तरी सांग की याला. नाही बापू, कसं आहे, जर ऐन वेळेस लागले पैसे तर कुठून आणायचे? नाही. अरे बघ, आधी बैठक होणार, त्यात बोलणी होतील, मग गुरुजी मुहूर्त काढतील, मग बाकीचं सगळं. 2-3 महिने तर जातील का नाही यात? हा, तोवर आपल्या ऊसाचे पण येतीलच ना. आणि ते 4 दिवसात लोणचे येणार आहेत ना, मग तुम्ही परत येऊ टाका त्यांना. कशाला काळजी करताय? हा, आणि काळजी बिळजी अजिबात करू नको. ते वरच आहे ना, ते निघले होऊन सगळं. अरे वकार तर त्याच्यामुळेच मिळालाय ना. आणि पाय
लतीचं बोलणं नको मनावर घेऊ. अरे मन निर्मळ आहे तिचं. हा, पण आता कोणी तिला जाडीवरनं बोललं ना की तिचा बी फाणा निघतो. नाही हो बापू, जाडीचं काही नाही, पण फिटनेस पाय ना. हा पण मी जे काही तिला बोललो त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी. बापूंची काय सॉरी मागतो, तिची माग. नको नको, तिच्याशी बोलायला नका जाऊ तुम्ही. भांडण होतील परत. राहू दे राहू दे. बापू, हे पैसे मी लतीच्या लग्ना अगोदर परत करेन तुम्हाला. अरे माहिती आहे मला पोरा, जीव गेला तरी शब्द पाळणारा मुलगा आहे तू. हं? येतो आप्पा. का आलं बापू? दिले पैसे त्यांना. शिरपतरावचा फोन आहे. बोला की शिरपतराव. वय वय. हा चालेल की. हा तुम्ही म्हणाल तसं. सज्जनराव बी येत आहेत वय. अरे वा वा वा, आता काय सोन्यान पिवळं. हा हा मी सांगतो की आमच्या मंडळींना मी सांगतो. हा ठीक आहे ठीक आहे, ठेवू का? हा हा लतीची आई, उद्याची बैठक पक्की झाली. बरं झालं बाई. काय म्हणतो ग तू? अगं आहे पाहुणे येत आहेत उद्या बैठकीला. बया जावायला काय चैन पडाय ना बया. काय तू? काय झालं? आनंद, तब्येतीला सांभाळा बाई तुम्ही. आपल्या लेकीच्या डोक्यावर अक्षता पडल्याशिवाय मी नाही जात. नका काळजी करू तुम्ही. काय अभद्र बोलणं रात्रीचं? हे सोडा हो, खीर आहे ना? आहे ना, आणा की मग. आणि आईला बी आणा. आणते लगेच. आणा. अगं आहे उद्या पाहुणे येऊन राहिले बैठकीला. वा वा वा. ना थांब थांब तांब्या दे इकडे. हा हे बघ. हा चिअर्स. चूक केली राव मी. बँकेचं लोनचं झालंय ना? झालंय ना. आजच फोन आलता, मंगळवार बुधवारकडे भेटतील म्हणे पैसे. ठीक आहे ना, मग दे तू त्यांना पैसे. तसेही 2-4 दिवसाचा आता प्रश्न आहे. हे बघा आता बैठक होईल, लग्नाला काही महिने जातीलच. पाहिजे तर तू व्याज दे बापूंना. हे चांगलं आहे रे. नाही म्हणजे बापू नाही, पैसे उपयोगी पडतील ना लतीच्या लग्नात. काय असेल, काय झालं? तिचं नाव छान वाटलं तुझ्या तोंडून ऐकायला. रांगोळी लई भारी, नवरोबा येणार हाय घरी. रांगोळी लई भारी. हे भाऊ, अरे तू खुर्च्या लावून गेला पटापटा. हा शिरपतराव बोला बोला. गजा काका, हा तिकडं सगळं ठीक का? हा, तिकडे काय होते? अहो काही नाही, काल जरा पारा चढला होता ना. हे निवडलं 2 मिनिटांमध्ये. बापू आले होते ना, मग त्याला काय वेळ लागतोय? ते तुला पण काही चैन पडत नाही आब्याशिवाय. गप ग तायडे, उगा काही बोलू नको. हा बरोबर बरोबर. आता तुम्ही नाकासमोर येत राहा. हा आणि आला ना की रस्ता डावीकडे वळ. वळला की तिथे तुम्हाला एक पोस्ट ऑफिस भेटेल.
अहो, तिथं तुम्ही कोणाला बी विचारा ना बापू कुठं राहतात, कोणी बी सांगेल तुम्हाला. हा या या या, अहो मी वाट पाहतो, या या. लते, हे लते, अगं सुरे, अरे पाहुणे आले बेशिपाशी. बापू 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 काय झालं? बापू काय होत आहे? बापू सांभाळ. आई 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 पाणी आण ग. नाथा काय झालं रे? तू काय होत? आई पाणी आण लवकर. काय झालं? बापू पाणी पाणी काय झालं? पाणी घ्या, पाणी घ्या. आणि नको मला. सुरे अगलं तिला तयार कर, पाहुणे यायची वेळ झाली. अहो पण जरा सावकाश ना. बापू जरा दमानं घ्या ना. ठीक आहे अगं वय झालेलं ते माझं. तुम्ही तब्येतीला सांभाळा बाई. अगदी ठीक आहे आता तुम्ही जा स्वयंपाकाचं पाक. अरे काय बघत उभ्या राहिले तुम्ही, तयार कर. जा. ए, अरे जा ना, ते खुर्च्या बिरच्या लाव. नाथा हा, तब्येत सांभाळ रे बाबा. अगं मी ठीक आहे. राम कृष्ण हरी. हा हंबीरराव, पैसे रेडीत बर का? हा आबे येईल. हा तुम्ही त्या दौलतला नाही सांगून टाका ना, व्यवहार नाही जमणार म्हणून. अहो 110% तुमच्या वेळेनुसार तुम्हाला पैसे आणून देतो हंबीरराव. आणले का पैसे? हा दे. इथनं वाद चल. चल आलो ना, 5 मिनिटात येतो ना. हा ते टेम्पो आलाय का? थांबून घे म्हणलं. हा हा चल चल. या भ्या कसा आहे? बरं आहे, तुम्ही कसे? ठीक आहे ठीक आहे. काय रे, काय घाई आहे का? स्लॅबची कामं रे. बरं हे पैसे नीट जपून ठेवा विक्या. तू टेन्शन न घेऊ रे आबे. नाही तसं नाही रे, अमाऊंट मोठी आहे ना, जबाबदारी आहे. बापूंचे पैसे माहिती रे मला. बरं विक्या, मी काही एवढा ओळखत नाही हंबीररावांना. माणूस बरा आहे ना, मी पावती बिवती दिली ना पैसे दिल्याची. अरे व्यवहाराला अगदी पक्का आहे तो माणूस. एकदा काही शब्द दिला ना जीव जाईन, पण शब्द पाळन. आत्ताच फोन येऊन गेला त्यांचा, दौलतला नाही सांगितलं त्यांनी. काय बोलतो मग? आणि असं पण मी लिहून घेईल ना त्यांच्याकडून. पैसे मिळण्याचा कागद तर देतीलच ते. विषय आहे का? असंच थोडून देणार मी त्यांना पैसे. ते आहेच. बरं पैसे नीट ठेव आणि त्यांना पैसे दिले की मला फोन कर. फोन कर म्हणजे? तू नाही येणार? अरे आला असता, समोरासमोर व्यवहार केला असता. हा ना, पण हे बघा ना, हे स्लॅबचं काम आलंय मध्ये. स्टील येणार आहे, तो स्ट्रक्चरवाला जीव काढायला लागलाय, टेम्पो थांबलेत. आणि संध्याकाळी बापूंकडे जायचंय. तिथं पुरुष माणूस नाही ना कोणी पळापळ करायला. एकदा हे लोनचं झालं की मी भेटतो मग हंबीररावांना. तर लढवा तुम्ही खिंड. हाय आमचा विश्वास 100%. हो तू काळजी नको करू, व्यवस्थित पूर्ण करतो मी हा व्यवहार. करणार माहिती आहे मला. तवरी लोनचं बी होईल. एकदा का बापूंचे पैसे दिले ना, टेन्शन गेलं बघ. आणि लग्न झालं की मग फोडू आपल्या अकॅडमीचा नारळ. हो अभिमन्यू स्पोर्ट अकॅडमी. पाहिजे तर त्यांच्या हस्ते नारळ फोडू. चालेल की. लय महत्वाच्या वेळेला उभे राहिले आपल्या पाठीमागं. मान आहे त्यांचा. अरे हे होई. हॅलो, हा येतो ना, 2 मिनिटात येतो ना. सर आले का? आलो. चल येतो. पैसे नीट ठेवा. अरे कुठं चालला? चहा घ्या की. चहा घेतो का मी आई? आता जी काही घ्यायचं या अकॅडमीच्या फाउंडेशनचा नारळ फुटला कीच घ्यायचं. काय घ्या. चला येतो आई. सांभाळून जा रे भाऊ. होय याय हे 20 लाख रुपये आहेत. व्यवस्थित पेटीत ठेव, कुलूप लाव आणि चावी कमरेलाच ठेव. हंबीररावचा फोन आला की त्याला पैसे नेऊन देतो मी. तर ही आपली जबाबदारी आहे. वय एक अब्दुल्ले, लिपस्टिक लाव की थोडी. नाही ग तायडे, लिपस्टिक नाही शोभत मला. लते, लते आले बरं का पाहुणे? आले का?
हाक दिली की ये. पाहुणे की काय? ए, बापू पाहुणे आले पाहुणे. आलो 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 या 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 या. आलो 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 आलो. सावकाश सावकाश बापू. या या या. रांगोळी छान काढली. आमच्या लतिकाने काढली. बरी हाय. या 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 ना या या या. सज्जनदाजी अगं बाई, कुठे गेला? अहो तुमच्या बरोबर बसला होता की? जावई बापू मी बघतो. मी बघू. या. जावई बापू. ओ जावई बापू. जावई बापू. ओ जावई बापू. जावई बापू. ओ जावई. पप्पा. जावई बापू. मी लतिकाचे बाबा. या बसा. नाही तुमचे सगळे लोक तिकडे बसलेत. हा या 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 या. सावकाश सावकाश. हळू 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 हळू. लागलं का? लागलं नाही. या या. हे बघा 20 लाख तरी हुंडा घेऊ आणि दोन्ही करता खर्च जो आहे लग्नाचा तुम्हालाच करावा लागेल. जावई बापूंना तुम्हाला अंगठी, सोन्याची चेन आणि स्कूटर आणि रुखवतामध्ये डबल बेड. मुलीच्या आईला पैठणी घ्यावी लागेल. त्या बहिणीला काय ते फॅशनेबल वगैरे काय लागते ते आधीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नाही हे बरोबर आहे तुमचं. नाही पोराला सोनं देऊ आम्ही, आई साहेबांना पैठणी देऊ, झालं तर ताई साहेबांना बी पैठणी देऊ आम्ही, अगदी हौसेनं करू. पोराला चेन बी देऊ. पण ते हुंड्याचं काही पटत नाही बा. पोराला एवढं शिकवलं, एवढा खर्च केला, तो वसूल नको का करायला? असं काय बोलू राहिले तुम्ही? आम्ही बी पुरीला शिकवलं ना, तिथं नोकरी बी करीत ही. बायांच्या जातीचं नोकरीचं जाऊ द्या हो. पुरीला स्वयंपाक पाणी येतं का नाही हे महत्वाचं. स्वयंपाकात हात धरणार कोणीच नाही तिचा. 100 माणसं आली ना तरी एक हाती स्वयंपाक करते पोर. अहो पोरीची जात म्हणल्यावर स्वयंपाक आलाच पाहिजे की. नाही मी काय म्हणतो, हुंडा देणं घेणं कायद्यानं. कायद्याची भाषा तुम्ही आम्हाला शिकू नका. आम्ही पण दिलाय की हुंडा आमच्या पोरीला 25 लाख रुपये. या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत. हे बघा जमत नसेल ना तर राहू द्या. नाही नाही नाही. तुम्ही नका काळजी करू, आम्ही व्यवस्था केली सगळी.
मग हे कोण? हे शेजारी आणि भावापेक्षा बी जास्त आहेत. होय. नाही आम्हाला मंजूर आहे, तुम्ही म्हणाल तसं. हा मग ठरलं समजायचं ना. हा पण काय हुंडा रोकड द्यावा लागेल, तो पण लग्नाच्या आदल्या रात्री. हुंडा जर रोकड मिळाला नाही तर पोरगा रूमच्या बाहेर देखील येणार नाही. अरे नाही तुम्ही नका काळजी करू, मान्य आम्हाला. आता पोरापोरींना एकमेकांना काही त्यांचे विचार जाणून घ्यायचे असतील, त्यांना बोलायचं असेल तर माझी काय हरकत नाही. अरे लते जावई बापूंना आपलं गाव दाखवून ये. हा जा. ए बसलं काय? जा ना, इथं ठेव. लतिका, नाही नाव छान आहे तुझं, मस्त आहे. थँक्यू. मी पसंत आहे का तुला? बापू म्हणतील तसं. घरातली माणसं म्हणाली जा, ते चालेल ना तुला? कुठं जायचं? तू सांग ना. मंदिरात. मारुतीचं मंदिर आहे का इथं? हा बरं झालं, म्हणजे कडक शनिवार करायचो मी. मारुती पावलाच मला, म्हणून म्हटलं दर्शन घेऊया. म्हणजे तू पण आहेस ना बरोबर, तर चालेल ना तुला? गाडी घेऊ का? नाही नको, चला येऊया. सर मंगळवार बुधवार नक्की मिळेल ना डिस्बर्समेंट? 110%. थँक्यू सर. मारुतराया, तुझ्यापासून प्रेरणा घेऊन अख्ख्या गावाला फिटनेसचे धडे द्यायला लागलोय. तेवढ्या अकॅडमीचं सांभाळून घे बरं का. अरे बापूंचे पैसे परत करायचे. लतीचं लग्न थोडं पुढंच जाऊ दे. मी 4 महिन्याचा जरी कालावधी भेटला ना, मला पैसे द्यायला टाइम भेटेल ना. सांभाळून घे. गुरुजी, ते मुहूर्ताचं काय ते बघून घ्या आधी. हा मुहूर्ताचं
हे ते शेजारी. शेजारी? मी सज्जन. अरे मी पण. कॉमेडी करता बुवा तुम्ही. मी लतिकाचा होणारा नवरा सज्जन कोकाटे. अच्छा असे होय. नमस्कार नमस्कार. मी अभिमन्यू. अभिनम्यू का? वा 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 वा, मस्त आहे तुमची बॉडी गिडी. हा थँक्यू. करतो थोडा व्यायाम बियाम. सिक्स पॅक आहे का? काय काय खाता काय तुम्ही? मला पण करायची हो बॉडी, पण काही होत नाही ना. अहो सज्जनराव, बॉडी अशी होत नाही हो, बनवावी लागते ना. बनवावी लागते. हे प्यार किया नहीं जाता हो जाता है कसं? बरोबर आहे. चला येऊ का? हा चला या या या. हो अभिनम्य भाऊ, हा लग्नाला यायचंय बरं का. आता घरात आमची मोठी माणसं लग्नाची तारीख ठरवायला बसलेत. अच्छा, तरी 4-5 महिने लागतील है ना? अगदी पुढच्या आठवड्यातलाच मुहूर्त आहे. ठीक आहे, चला येतो मग. हो या. ओळख ठेवा. हो ठेवणार ना सज्जनराव. मस्त बॉडी गिडी याची. मॅरिड आहे का? नाही. नाही, गावातल्या पोरींनी बरं ठेवलंय याला बिन लग्नाचं. लय खवटा तो. खवटे? काय गाई इथं का बसली? हा काय झालं? का कंबर धरली काय? चांगली पोरगी गेली ना रे आजची. लहानपणापासून तुला सांगते तिला या घरची सून करून घ्यायची म्हणून. मी पण तुला लहानपणापासून सांगतोय हे काही या जन्मात शक्य नाही म्हणून. गागूच काय? हा गाढवाला गुळाची चौक आहे. म्हणजे आम्ही गाडो. हे बरं कळतंय. परमेश्वर सावकाश. बोलत नाही का तू जास्त? नाही नाही, असं काही नाही. बस ना. बॉयफ्रेंड मला विचारताय? हा. हसायला काय झालं? मी आपलं विचारलं ना. तुम्हाला बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड होती ना. नाही म्हणाले पप्पा. कुणाचे? माझे. का? गरीब होती ना ती. त्यानंतर 16 स्थळं पाहिली. माझ्या पप्पांना 1 करोड रुपये हुंडा पाहिजे होता ना. आता मी बँकेत कारकून, मला कोण देणार आहे 1 करोड रुपये हुंडा?
24चा होतो तेव्हापासून स्थळ पाहतोय. आता 34चा झालोय. आता कुठं पप्पा 20 लाखावर आलेत. तुम्हाला मी पसंत आहे ना? आता 34व्या वर्षी आहे, कुठं बघणार हो सगळं. मुलगी आहे ना, मग बस. पप्पांमुळे तर धीरच केला होता माझा. तुम्हाला राग नसेल येणार तर एक प्रश्न विचारू का? विचार ना. ते हुंड्याचं नाही, ती कंडिशनच आहे. तुझ्या वडिलांना माहिती आहे. हा पण नाही, त्याच्यात ऍडजस्टमेंट होऊ शकत नाही. तू नोकरी करशील ना? हो, चालेल ना? हा, म्हणजे घरचं सगळं ऍडजस्ट करून जमत असेल तर करायला काय हरकत नाही ना. आणि आई म्हातारी आहे ना, तिची सेवा करायला लागेल, ते मुख्य काम आहे. हो चालेल ना, ते सगळं मी करेन. पण अहो, नोकरी करून मी बापूंना थोडी थोडी मदत केली तर चालेल ना? अहो, त्यांना कुणी मुलगा नाही. मला आणि ताडेला लय कष्टाने शिकवलंय, त्यांनी मोठं केलंय. आता थोडं ऋण मी बी फेडलं पाहिजे ना. त्यांच्या फंडाचे पैसे बी या लग्नात आता खर्च होतील. त्यांच्या म्हातारपणाची सोय होती हो ते पैसे. म्हातारपणात काय करायचंय फंड? आणि तशी बी पेन्शन मिळेलच ना. हो, तेवढ्यानं काय होणार आहे? आजीचं म्हातारपण, बापूंना बी हार्टचा प्रॉब्लेम आहे. सगळे पैसे नाही, पण थोडी थोडी मदत केली तर चालेल ना? मला विचारावं लागेल. कुणाला? पप्पांना. लय तापट आहेत ते. मी नोकरीला लागेपर्यंत मार खात होतो त्यांचा. आमच्या ताईच्या लग्नात जेवणाची 25 ताटं वाढली तर त्यांनी मलाच मारलं. त्यावेळेला तर नोकरीला लागलोच होता होतो मी. बाकी काय बी जमल, पण हे पैशांचं नाही जमणार. 16 लग्न मोडलीत त्यांनी माझी. आता हे लग्न व्हायलाच पाहिजे. तू नको ते खुसपट काढू नको ना. आता लग्न होतेत, मग पुढचं पुढे बघू. माझी आई म्हणते लग्न झालं की पोरीसाठी माहेर मेलं. फोन कुठे गेला माझा? हा, हॅलो पप्पा. हा हा, लगेच आलो मी. हा, आलो. हा, चल 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 चल. काय काय झालं? झालं काय हो? चल तर. अहो, सांभाळ. चल ना. पण अहो, नोकरी करून मी बापूंना थोडी थोडी मदत केली तर चालेल ना? मला विचारावं लागेल. कुणाला? पप्पांना. माझी आई म्हणते लग्न झालं की पोरीसाठी माहेर मेलं. चल ना, ये ना लवकर. चल ना. काय झालं? चल ना, दोघं जोडीने जाऊ ना आतमध्ये. चल. वा 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 वा, जोडा अगदी शोभून दिसतोय हो. काय दाजी? लते, तारीख ठरली, तारीख ठरली. काय झालं? नाही, काही नाही. खुश नाहीये का तू? अगं, बाबांचं लय ऐकतो तू. त्याला काय झालं मग? नाही, काही झालं नाही, पण मला नाही आवडलं ग. हे बघ, बापूची बोलावं लागेल जरा. तुला ते अगं, मला चला लवकर, सगळे थांबले. चला 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 चला. इकडे इकडे लवकर. तुले पुढच्या गुरुवारचा मुहूर्त निघालाय. 6 दिवस ते 6 दिवसात लग्न आहे तुझं. सरे, इकडे आले.
काय झालं? काही नाही. नक्की लतीची बैठक झाली म्हणे. तू भेटलास का? कसा वाटला मुलगा? हे काय करू राहिला आब्या तू? अरे बापूंचे पैसे द्यायचेत ना, लोनचं झालंय ते जरा कॅल्क्युलेशन करायला लागलो. हो, बँकेच्या लोनचं झालंय ना, मग एवढा हिशोब कसला? अरे लोनची अमाऊंट पूर्ण नाही ना भेटत, कट करून भेटते. तीच जरा ऍडजस्टमेंट बघायला लागले. कर कर. पुढच्या गुरुवारी मुहूर्त ठरलाय म्हणे. मी जरा आलो जाऊन. पुढच्या गुरुवारपर्यंत बापूंच्या पैशाची काहीतरी सोय केली पाहिजे. काय ग गब्दुल्ले, कसला विचार करतीस? दाजींचा ना? हा खरं जा. लते, तर तोंड कशाला पाडून बसलीस ग? लते, लग्नाची तारीख ठरली तुझ्या. अगं नाचली पाहिजे तू, उड्या मारल्या पाहिजेस. काय ग दाजी कसे कसे वाटले? सांग. काय ग सारखं दाजी 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 लावलंय? लग्न व्हायचंय अजून. आता मग होईल की. अगं कसे आहेत ग ते? म्हणजे त्यांचं स्वतःच असं काही म्हणणंच नाही, सगळं त्यांचे पप्पा म्हणतील तसंच करतात. अगं त्यात काय चुकीचं आहे? अगं चुकीचं असं काही नाही, पण मला जरा विचित्रच वाटलं. लते, अगं प्रत्येक घराची वेगळी पद्धत असते. आता आपल्या घरात सगळा कारभार बापूच बघतात ना. लग्नाआधी प्रत्येक मुलीला टेन्शन असतं, नवा घरात जुळवून घेता येईल की नाही, आपल्या मताला तिथं किंमत असेल की नाही. मला बी होतं की, पण एकदा का माप ओलांडून आपण त्या घरात गेलो ना, की ते घर आणि तिथली माणसं आपल्याशी कधी होतात कळत बी नाही बघ. तुला एक सांगू का, ऍडजस्ट करण्याचा गुण आहे ना, तो देवानच दिलाय ग बाईला. आता मी नाही का ऍडजस्ट करत? तुझी दाजी 6-6 महिने असतात शिपवर, त्यांच्या माघारी सासू सासऱ्यांची जबाबदारी माझीच असते की. आणि आमच्या सासूबाईंचा स्वभाव माहित नाही होय तुला? मी घेतेच ना सगळे ऍडजस्ट करून. असंच असतं गलत ते. लग्न आपण नवऱ्याशी करतो, पण जुळवून मात्र अख्ख्या फॅमिलीशी घ्यावं लागतं. अगं पण सज्जन त्यांचे स्वतःचे निर्णय पण नाही घेत. छोट्यातली छोटी गोष्ट त्यांचे पप्पा ठरवतात. आता लग्नानंतर मी नोकरी करायची की नाही हे पण त्यांचे पप्पाच ठरवणार आहेत. माझ्या पगारामधले थोडे पैसे मी बापूंना मदत म्हणून देऊ शकते की नाही हे पण त्यांचे पप्पाच ठरवणार आहेत ग. वा ग वा, जसे काय बापू तुझे पैसे घेणारच आहेत. अगं तसं नाही, कशाला नको तिथं डोकं लावती का तू? खरंच ग, त्यांच्या पप्पांपुढे त्यांचं काय बी चालत नाही. असतं असेल ती, पण नंतर होतं सगळं हळूहळू. आता आमचे हे लग्नानंतर सतत आई आई करायचे. तुला माहिती आमचं तर एकदा भांडण मी झालतं, मी तर बोलून टाकलं रागात. एवढं आई आई करायचं होतं, मग कशाला लग्न केलं म्हटलं माझ्याशी. पण नंतर सगळं झालं ग नीट. म्हणलं ते तू तर एवढी गुणाची आहे, त्या घरात गेल्या गेल्या सगळ्यांना आपलंच करून टाकशील. मग तू न सांगता बी तुझ्या सासरच्यांना सगळं कळेल तुझ्या मनातलं. त्यानंतर तुला वाटलं ना की बापूंना मदत करायची आहे, बिनधास्त कर ग, कुणी काही बी बोलणार नाही. सगळं तुझ्या मनासारखं होईल बघ. आता माझंच उदाहरण घे ना, महिना महिना इथं असते मी, सासूबाई कुठं काही बोलतात त्यांना माहितीये ना. नवरा नाही तर पोरीचं मन लागत नाही, मग देतात पाठवून मला इथं. आता तुझ्या लग्नात येणार आहेत की त्या? एकदा मी बापूंची बोलून बघू का ग? कशाबद्दल? हेच अगं सज्जनरावांबद्दल. ते उगाच बापूंच्या आनंदावर आता इरजण घालू नका तू.
तर त्या ग एवढं खुश मी माझ्या लग्नात बी पाहिलं नव्हतं ग त्यांना कधी. हा पण तर एकदा. पुरे अगं ते चांगली माणसं आहेत ती, आणि कुठं बी लग्न केलं तरी ऍडजस्ट करावं लागलच ना. हे नाही तर ते. तुला एक सांगू का, सज्जनराव लईच भोळाचा आंबेडकर. त्यांना मुठीत ठेवणं काही फारसं कठीण नाही. आणि तसं बी लग्नानंतर सगळे नवरे बायकोच ऐकतात. अनुभव आहे माझा, ऐकतो. आता नको ग टेन्शन घेऊ तू, सगळं नीट होईल. हे बापू बघ कधी ते हिशोब करत बसलेत. हिशोब? हा मग अगं कवाची आकडेमोड चालली त्यांची. आता कुठे चालली? आलेच. बसता जावई बापूंचं सोनं आणि किरकोळ खर्च 1.5-2 लाख तरी हाताशी पाहिजे. एवढे कुठून आणायचे आहेत का? करू की काहीतरी, नाही तर घेऊ कोणाकडनं तरी उसने. बापू उसने बिसने घ्यायची गरज नाही. हे घ्या 1,22,000 आहेत. नाही नाही तुझे पैसे तू ठेव. आणि काय करू? काय करू म्हणजे लागतील की तुला. कशाला बापू? कधी येळ आली तर. हीच ती येळ आहे. अहो 3 वर्ष झाली माझ्या नोकरीला. भाजीसाठी बी तुम्ही माझ्याकडनं पैसे घेत नाहीत. अगं ते माझ्यासाठी बांगड्या घेतल्या की तू. माझ्यामुळं त्या बांगड्या घालून तुला कधी मिरवता बी आलं नाही. सारखे सारखे लोक विचारायचे तुमच्या लतीच्या लग्नाचे लाडू कधी मिळणार. अगं झालं गेलं गंगेला मिळालं, पण आता ठरलंय ना. हे बघ लते, तुझं लग्न हे बाप म्हणून माझं कर्तव्य आहे. त्यामुळं मी तुझे हे पैसे घेऊ शकत नाही. पोरगी म्हणून माझं बी काही कर्तव्य आहे की नाही. अगं ते पोरीकडनं कसे पैसे घ्यायचे? पोरीच्या लग्नासाठी आईबाप आयुष्यभराची कमाई खर्च करतात, आणि पोरीने स्वतःच्याच लग्नात पैसे खर्च करू नये. हा कोणचा न्याय आहे? नाही पण तरी बी हे तुला लागतील. तुम्हाला बी लागतील बापू. लग्नात सगळे पैसे खर्च होतील, मग पुढे काय करणार? आहे की माझी नोकरी. किती महिने? 8 ते 9 फक्त. पुढं काय? बघू काहीतरी. काय होणार? हे बघलं ते जो चोच देतो ना तो चारा बी देतो. आणि मी करीन की काहीतरी. मी काय असे हातावर हात घेऊन बसणार आहे वय. हे बघ हे पैसे तुझे आहेत, तुझ्या कामी येतील. बापू मला हुंडा देऊन लग्न करायचं नव्हतं, तरी ऐकलं ना मी तुमचं. तुमच्या आनंदासाठी मी ते बी सोडलं. पण आता जर हे पैसे तुम्ही घेतले नाहीत तर मी लग्नाला उभी राहणार नाही. सारखी सारखी लग्न मोडायची भाषा काय करते का तू? आता सगळ्यांनी शुभ बोलायचंय. मग गपचूप आहे घ्या पैसे. बरं हे बघा बापू, सगळीकडे तुमची मनमानी चालणार नाही. या महिन्याचा पगार बी उद्या जमा होईल, ते बी देतील. आता तो कशाला अजून? तो राहू दे तुझ्यासाठी. तुम्हीच म्हणलात ना आता शुभ शुभ बोलायचं म्हणून. बापू मला अशुभ बोलायला लावू नका. $20,000 आणखी ऍड होतील, त्यावर सगळा वरचा खर्च भागल. ही पोरगी काय ऐकायची नाही. लतीकडून 1,42,000 जमा, आणि हे पैसे मी तुला थोडे थोडे करून देईन बरं का. बापू मी लग्नाला उभी राहू ना. अगं ते पोरीच्या जातीला एवढा हट्टीपणा बरा नाही बाई. ही पोरगी नाही, पोरगा ये माझा. मग मी तुमच्याच दोघांजवळ थांबती ना. उगाच कशाला लग्न बिग्न. अगं आत्ताच ठरलं ना की शुभ बोलायचं म्हणून. मी काय म्हणतो, लतीचं लग्न होतं जरा लक्ष दे तिकडे. काय कसं आपल्या घरी एखादा कार्यक्रम असल्यावर कशा सगळे मदतीला हजर असतात आपल्याकडे. आपली पण जबाबदारी आहे की नाही. मी तर म्हणतो लतीचं लग्न होतं तर आपण सगळ्यांनी तिकडेच थांबायला पाहिजे. काय आणि बरं का सुनबाई, तुम्ही बी जरा लक्ष द्या. घरचं कार्य असल्यासारखं लक्ष द्या. काय हवं नको ते बघा. नका काळजी करू, मी आहे ना इथं. नाही आब्या, तू पण जरा लक्ष दे. जात जा त्यांच्याकडे. बापू शिवाय दुसरं कोणी गाडी माणूस नाही तिथं. ए भाऊ, अरे तुला सांगू राहिलो आब्या मी. ऐकलं मी. काय माणूस आहे तू? या बापूनी स्वतःच्या पुरीच्या लग्नाचे पैसे एवढे विश्वासानं तुला द्यायला, तू असं बोलतो? अरे बाबा, त्यांच्याकडे कोणी गडी माणूस नाही पळापळ करायला, म्हणून सांगतो. ऐकलं म्हणलं मी.
जाईन मी तिथं, वाटेल ते करीन त्यांच्यासाठी. आणि त्यांनी पैसे दिलेत म्हणून नाही, तसं बी केली असती मी मदत. तुम्ही पण काय नको तो विषय काढतो. घेईल तो जेवण नंतर. अगं बस की बाय, बस. मी बसले यांच्या बरोबर. सगळ्यांनी लग्नाला सहकुटुंब सहपरिवार यायचं म्हणजे यायचंच. हा मग तयारी चालू झाली की. अरे समजे पाहुणे आल्याशिवाय घर आहे लगेच घर नाही ना वाटत. बरं ठेवू का मी आता फोन? अरे लई फोन करायचे अजून. ठेवतो. आता कोण? सुपन भाऊजींना फोन केला का? हा त्या करायला पाहिजे ना, तो तर आपला घरचा माणूस आहे. आणि लतीच्या लग्नासाठी त्याने तर लय स्थळं आणली होती. तू काय करते का इथं? काही नाही बापू, फोन द्यायचं आणि सर्वात आधी एक घोटभर पाणी प्या. मग आजपासून बघते किती बोलताय. जरा थांबा, धीर धरा. तुझं बाकी ऐकतात ना लती, बाकी कुणाचं घरात ऐकत नाही बघ. हो लतीची आई, बोलून बोलून माझ्या घशाला कोरड पडली म्हणून तिनं पाणी दिलं मला. लते तू सासरी गेली ना की कुणाचंच ऐकणार नाही बाई. हे रोज फोन करेन मी त्यांना. हा फोन दे. आता राहू द्या ना बापू. अगं राहू दे काय पोरी, अजून लय फोन करायचे मला. बापू येऊ का? अरे आम्ही तू लते काहीतरी खाय. नाही खायला नको, पण काही काम असेल तर सांगा. नाही साईट वरून आल्यानंतर फारसं काही काम नसतं मला. आणि जरी असलं तरी तुमच्यासाठी सोडून येईन काय. अरे आता खरंच काही काम नाही परत. पण जेव्हा केव्हा असेल तेव्हा आवाज द्या, एका हाकेत हजर होईन. म्हणजे काय? अरे हक्काने हाक मारणार की तुला. चला मग येऊ का? अरे अबे एखादं लाडू तरी खा. चाल. अगं तो गोड कुठं खातो? अरे हा विसरलीच मी. हा गोड खातच नाही ना. बर आवाज द्या काय लागलं तर. देतो. ते सोपन भाऊजींना फोन करा ना पटकन. अरे हा विसरलोच की. सोपान्या. अरे सोपान्या, अरे कसं आहे तुला का? अरे हा लतीच्या लग्नासाठी. आई बापूंना एवढं आनंदी कधीच पाहिलं नव्हतं. मी त्यांच्या आनंदावर विरजण नाही घालू शकत. माझं सज्जन बद्दलचं वाईट मत का आई बापूंचा आनंद, यापैकी एक काही निवडायचं असेल ना तर कवा बी आई बापूंचा आनंद हाच महत्वाचा आहे माझ्यासाठी. आओ उद्याला तिच्या सासरची माणसं येणार आहेत बस त्यासाठी. ही बोली मोठी यादी दिली. हो ना, पैशासाठी जरा हापापलेलीच माणसं वाटत आहे बरं का ती. इकडून तिकडून सगळ्यांना पैठण्या पाहिजेत. नाही ते काय, आणि ते हुंडा सोनं ना ते वेगळंच. अहो पण अशी फुकट कशाला कोण करून घेईल तिला. उलट सज्जनरावांनी पसंत केली ना, नशीबच आहे तिचं. हो सुनबाई, काय वाय बडबड करीत आहे तुम्ही? असं नाही, पण सज्जनराव. काय सज्जन काय त्याच्यामध्ये रड्या आहे तो एक नंबरचा रड्या. हो बापाशिवाय पानच हलत नाही हो त्याचं. उद्या त्यांच्या सांगण्यानुसार संसार नाही केला म्हणजे मिळवली. काय लत्तू मॅडम, आता कशाला चाललंय कामावर? अगं अशी अचानक सुट्टी टाकता येत नाही. पण आता रजेचा अर्ज दे बरं का. आणि उद्यापासूनच सुट्टी घे, लई काम आहेत आपल्याला. सर सांगतील तशीच सुट्टी घ्यावी लागेल. मी काय म्हणते ते, आता सोड की नोकरी. आता लग्न ठरलं ना ग. काय ग तायडे, नोकरीचा आणि लग्नाचा काय संबंध? नोकरी तर मी मरेपर्यंत सोडणार नाही. काय गलत ते? भाऊजींचा काही फोन बिन नाही. नाही? अगं मग तू कर की. आणि काय आणि बोलायचं. काय बोलायचं? अगं काय बी बोलायचं. नाही काही गरज नाही. अगं मग मेसेज तरी कर ना. केला. काय? रिप्लाय केला. अगं पण कशाचा? तर त्यांनी काय ते गुड नाईट आणि गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवला. पाहू त्यात काय पाहायचं? लते तू तर पर्याय लावलाय भाऊजींना. लावायची काही गरज नाही.
अगं पण तू पुढे काही बोलली नाही का? पुढे काय? अगं बाई बोलायचं. हे बघ, आवडी-निवडी कळायला हवेत की नको? हा, माणूस कसा आहे ते बी कळतं. माणूस म्हणून कळलाय मला ते. अगं तसं नाही ग, म्हणजे माणूस कसा आहे ना ते समजून घ्यायचं. लल्लल्ला लल्लल्ला लल्ला. कुठं आत्याबाई, हे काय आहे? माझी नवीन चप्पल आहे. काढा तिकडं. एवढी बुटकी आहे तू? माझ्याच उंचीची आहे की काय? लग्नाला चालली की काय? कुठं? नाही, दीदीकडे आली आहे. एवढं नटून? हा मग नाशिक ना मी. लोक फोटो काढायला येतात, मग तयार यावं लागतं. अगं पण आता झाली की 4 वर्ष. अजून मी सेल्फी काढायला येतात. मी तरी काय करू? काय करू म्हणजे कामधंदा कर, शिक जरा. त्यानं काय म्हणणार आहे? मी आता मिस महाराष्ट्र कॉन्टेस्ट साठी चालली आहे. कुठं माहितीये का? मुंबईला. मुंबईला का? बेस बेस. आणि मग तिथंच राहते अजून ती बेस. दीदी आलेच. कशी टमटम बोलून गेली मला कळलं ना. एकच अडसर आहे बघ तुझ्या आणि भाऊजींच्या लग्नात. दिसतच आहे की. तुझंच घर आहे. आलं का सगळं आवरून आपण इथंच सांगून तो त्यांना सगळं केलं. यार बाबा जरा हळू, मला उतरत दे. सॉरी. काय झालं? काय झालं? काय नाही रे दादा, टेन्शन आलंय जरा. कसलं? अरे पुढच्या आठवड्यात लग्न यायचं. वेळ आहे की अजून? आहे, वेळ आहे तसा, पण बापूंचे जोपर्यंत पैसे देत नाही ना तोपर्यंत काही टेन्शन कमी व्हायचं नाही भाऊ. होईल सगळं नीट. काय टेन्शन घेऊ राहिले? ते बँकेचं लोनचं होतच आहे ना. ए मी आलो, बँकेत जाऊन येतो. हॅलो लती, काय करते? कामात आहे. काम? काय काम करते? बँकेचीच कामं करते. जेवली का? हो. काय जेवली? पोळी भाजी. कुठली भाजी केली होती? भेंडीची. कोणी केली होती? मीच केली होती. बटाटे घातले होते का? नाही. का? मला नाही आवडत. मला पण नाही आवडत. कुठेची होती? ऑफिसच्या लंच रूम मध्ये. कुणा बरोबर? बँकेतल्या स्टाफ मेंबर बरोबर. बायका असतात का सगळ्या? नाही, पुरुष बी आहेत. पुरुष बी आहेत? ते पण तुझ्या बरोबर जेवतात का? हो, कधी कधी. केवढे आहेत? म्हणजे त्यांचं वय काय आहे? माझ्यापेक्षा मोठी आहे. लग्न झालंय का? कुणाचं? अगं तुझ्या बँकेतल्या पुरुषांचं, ज्यांच्या बरोबर जेवते तू. म्हणतेस का ग तू? हो. पण तुम्ही असं काय विचारताय? असं का? बायको आहेस माझी तू. अजून लग्न नाही झालंय आपलं. लग्न होणार आहे आता पुढच्या आठवड्यात. हे बघा, आता नाही तर कस्टमर आहेत. मी नंतर करू का फोन? हा, त्यांना सांग नवऱ्याशी बोलते म्हणून. नवऱ्याशी बोलायला कोणाच्या बापाची भीती नसते. मी जरा कामात आहे. साहेब आलेत आमचे, साहेब आले, नंतर करते मी फोन. नाही नाही, ऐक ना लती, एक पप्पी दे ना. काय? आता तुझी पाळी. मीच देतो टाळी. फुलं पिसायला ते दे ना. हे बघा, मला आता ठेवावा लागेल फोन. मी नंतर करते. बरं ऐक ना, दुधाची तहान ताकद. फोटो तरी पाठव ना प्लीज. फोटो? हा, फोटो मस्त असा मेकअप बिकअप केलेला असा. लिपस्टिक लावते काय ग तू?
हे बघा आता ना कस्टमर आहे, मी नंतर फोन करते. बाय. मॅनेजर आले नाही अजून. कवा येते? अर्ध्या पाऊण तासात. थँक्यू. बोल की काम आहे तर, एवढा कसला इगो? तू नाही बोलली म्हणून माझं काही अडत नाही. लोन बद्दलच विचारायचंय ना तुला? बँकेत नोकरी करते ना, कस्टमरशी बोलायला एवढा कसला ॲटिट्यूड? कस्टमरने विचारलं तर उत्तर देईन ना मी. सांगायला तुझं काही जात आहे का? माझं काम म्हणून बोलते, मला काही इंटरेस्ट नाही तुझ्याशी बोलण्यात. लोनचं का? हां, झालंय, मंगळवारी मिळेल. मॅनेजर येणार आहेत ना अर्धा पाऊण तासात? हो. त्यांच्याशी बोलायचंय मला, येतो नंतर. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच, गिरे तो भिटा अंगुकर.